मूलच्या रेल्वे मालधक्का प्रस्तावाला तीव्र विरोध. मूल नगर परिषदेने एकमताने विरोध ठराव केला मंजूर. मूल शहर पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित, शांत आणि सुस्थितीचे शहर म्हणून ओळखले जाते. येथील नागरिकांचे दैनंदिन जीवन, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वातावरण आणि सामाजिक समतोल यांचा विचार करता शहरात मालधक्का उभारण्याचा कोणताही प्रस्ताव असू नये, अशी नगर परिषदेची भूमिका आहे. 2023 मध्ये सुरजागड येथील आयर्न खनिज वाहतुकीसाठी चांदा फोर्ट गोंदिया रेल्वे मार्गावर मालधक्का प्रस्तावित करण्यात आला होता. रेल्वे प्रशासनाने मूल शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर केझर येथे मालधक्का कार्यान्वित केला असून सुरजागड खनिजाची वाहतूक यावरून सुरळीत चालू आहे. अशा परिस्थितीत मूल शहरात नवीन मालधक्क्याची गरज नसल्याचे नगर परिषदेने स्पष्ट केले. मालधक्का उभारल्यास शहराच्या मध्यभागातून अवजड वाहनांची वाहतूक वाढून कोंडी, अपघातांचा धोका आणि प्रदूषण वाढेल. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि सुरक्षेवर विपरीत परिणाम होईल. शहरात शैक्षणिक संस्था, निवासी वसाहती, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यार्थी सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित होईल. तसेच पर्यावरणीय संतुलन बिघडेल. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन विशेष सभेत हा एकमताने मंजूर ठराव पारित करण्यात आला असून मूलमध्ये मालधक्का उभारण्याचा कोणताही प्रस्ताव मंजूर होऊ नये, अशी ठाम भूमिका मालधक्का हटाव संघर्ष समितीने घेतली आहे. आमचं मूळ शहर निसर्गरम्य वातावरणात असं वसलेलं एक छोटंसं गाव आहे. परंतु त्या गावालगत रेल्वे स्टेशन हे मोठ्या म्हणजे त्यांचा जो लेआउट आहे रेल्वेचा तो खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मालधक्क्यासाठी विशेष म्हणून त्यावरच भर देण्यात येत असावी असं आम्हाला शंका आहे. परंतु 2023च्या दरम्यान देखील मूल शहरामध्ये मालधक्का उभारण्यासाठी प्रयत्न केला गेला. परंतु आम्ही त्यावेळेला देखील संघर्ष समितीमार्फत विरोध दर्शविला आणि मूलमध्ये मालधक्का न होता तो केझरला करण्यात आला. तर आता 4 वर्षानंतर मात्र दुप्पट जोराने तोच मालधक्क्याचा विषय परत डोकं वर उचलत आहे आणि त्यात मोठ्या राजकीय पक्षीय लोकांचा हात दिसून येतो आहे. तर आम्हालाही त्याविरुद्ध तेवढ्याच दुप्पट जोराने त्याचा निषेध दर्शवावा लागत आहे. नगरपालिकेमधनं मी नगराध्यक्ष म्हणून आणि माझे समस्त नगरसेवक पूर्ण आमच्या 21 जणांच्या टीमनी बहुमताने हा ठराव घेण्यात आलेला आहे की मूळ शहरामध्ये आज नाही तर कधीही मालधक्का होऊ देणार नाही.